पूर्व किनाऱ्यावरील एक महत्त्वाचं बंदर मानलं जाणारं हे महाबलीपुरम। आणि या महाबलीपुरममधून व्हायचा व्यापार तो आग्नेय आशियाई देशांशी, कंबोडिया वगैरेंसारखे देश या भारताशी व्यापार करण्यासाठी या भागाचा, या महाबलीपुरमचा आश्रय घ्यायचे। आणि याही पलीकडं चीनचा व्यापार सुद्धा याच भागामधून चालायचा। मग जर व्यापार चालत असेल तर मोठमोठ्या जहाजांसाठी लाईट हाऊस असणं गरजेचं। आणि त्याचाच वेध या देशातल्या संशोधकांनी, या देशातल्या राज्यकर्त्यांनी घेतला आणि भारतातलं सगळ्यात पहिलं, सगळ्यात जुनं लाईट हाऊस याच देशामध्ये निर्माण झालं। माझ्या मागे आपण बघू शकता, हेच ते लाईट हाऊस। ज्या लाईट हाऊसची निर्मिती ही युरोपीय देशांना जाणीव सुद्धा होत नव्हती। युरोपीय देशांना अजून माहीत सुद्धा नव्हतं की भारत नावाचा देश अस्तित्वात असू शकतो, त्याही अगोदरच्या काळामध्ये झालेली आहे। इसवी सनाचं 6व 7वं शतक आणि या लाईट हाऊसची झालेली निर्मिती। मित्रांनो, त्याच्या मागे तुम्ही बघू शकता 1920-30 सालाच्या आसपास इंग्रजांना आणखीन एका मोठ्या लाईट हाऊसची गरज भासायला लागली। आणि मग काय करायचं तर त्याच्या मागचं जे लाईट हाऊस आहे 1920-30च्या कालखंडामध्ये बनवलं गेलं। जर आपण स्वतःला आधुनिक समजल्या जाणाऱ्या इंग्रजांचं लाईट हाऊस बघितलं तर ते एवढं सुबक वाटत नाही, परंतु इसवी सनाच्या 6व्या-7व्या शतकामध्ये उभारलेलं हे लाईट हाऊस, त्याच्यावरती असलेल्या मूर्त्या, त्याच्यावरती असलेले सिंह, हे खरोखर आजही भारताच्या संस्कृतीची प्रचिती देत असतात। मित्रांनो, हाच इतिहास गवाह आहे।